आपल्या विविध आंदोलनाने चर्चेत असणारे प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघाचा विकास करण्याचे स्वप्न पूर्ण उराशी बाळगलेले आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता अचलपूर मतदारसंघात होत आहे. बेघरांसाठी त्याच्या हक्काचं घर मिळालेलं आहे. त्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. सर्व अकोल्यामध्ये प्लॅटफॉर्मवर झोपायची गरज नाही, फुटपाथवर झोपायची गरज नाही. जे जे गरीब आहे, वंचित आहे, दुर्लक्षित आहे, तिथेच आम्ही देव पाहणाऱ्यापैकी आहोत. मंदिर, मस्जिद, पुतळे, बौद्ध विहार हे जरी प्रेरणास्थान असलं किंवा आश्रयस्थान असलं, आशीर्वादाचे स्थळ असले, पण खरा आशीर्वाद ह्या गरजू आणि गरिबामध्येच असतं. आणि हा विचार करून पहिल्यांदा मी पालकमंत्री झालो आणि पालकमंत्र्याची हे अतिशय उत्तम कामगिरी मी समजतोय का जे प्लॅटफॉर्मवर झोपणाऱ्या लोकांसाठी असणारी उत्तम व्यवस्था महानगरपालिकेच्या आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज इथे उभी राहत आहे. सगळ्यांनी इथे हा सहारा घ्यावा. या बेघरांसाठी हे अतिशय जसा कलेक्टरचा बंगला असतो ना, तसा आमच्या बेघरांचा बंगला झाला पाहिजे. हे स्वप्न या बेघरांच्या निवाऱ्यापासून आता आम्हाला मिळतं आहे. तो आनंद भेटला पाहिजे. पालकमंत्र्यांनी लगेच याचं उद्घाटन करावं. उद्घाटनासाठी हे आता राहिलेलं आहे, तर ऑनलाईन उद्घाटन करून घ्यावं. पालकमंत्री येऊ नाही येऊ, त्यांनी तिथूनच रेबीन कापावी आणि हे लवकर सुरू करावं एवढी अपेक्षा आहे. तसेच अचलपूर येथे भव्य शासकीय महाविद्यालय होणार आहे. नेहमी दिव्यांगासाठी झटणारे आणि दिव्यांगाचे स्वप्न पूर्ण करणारे आमदार बच्चू कडू यांनी या संदर्भात अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांना हिरवी झेंडी दिलेली आहे. तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांच्या स्वप्नातील पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयाचा निधी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्राप्त केलेला आहे. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी जनतेमध्ये जाऊन संवाद साधण्याचे काम सुरू केलेले आहे. या निमित्तानं संवाद बैठकीच्या रूपानं जनतेसोबत